वृषभ राशीसाठी येणारा जानेवारी 2026 हा महिना कशा पद्धतीने असणार आहे, चला तर मग जाणून घेऊयात. हा महिना तुम्हाला एक स्थैर्य किंवा स्टेबिलिटी देणारा, हळूहळू प्रगती देणारा, त्याचप्रमाणे निर्णय हे तुम्हाला विचारपूर्वक घ्यायचे आहेत आणि घेतले तर लाभ हा जो आहे तो तुमचाच होणार आहे. तर करिअर आणि व्यवसायामध्ये जर म्हणाल तर कामात एक तुम्हाला स्टेबिलिटी येईल. वरिष्ठांचा म्हणजे सिनियर जे लोक आहेत तुमचे, त्यांचा तुम्ही एक विश्वास हा निर्माण करणार आहात. नवीन कामाच्या संधी येतील, पण गती थोडीशी मंद राहू शकते. व्यवसायामध्ये जुने जे तुमचे ग्राहक आहेत त्यांच्याशी तुमचे असलेले संबंध हे तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. जर का तुम्ही व्यवसायामध्ये कोणी तुमचा पार्टनर असेल, तर भागीदार असेल, तर त्याला पारदर्शकता तुम्हाला त्या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी जी आहे ती ठेवावी लागेल किंवा ती तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आर्थिक स्थिती जर म्हणाल तर उत्पन्न हे तुमचं ठीक राहील. बचत वाढण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे, म्हणजेच उत्पन्न तुमचं चांगलं राहणार आहे. अनावश्यक खर्च जर टाळले तर जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. प्रेमामध्ये जर म्हणाल तर समजूतदारपणा तुमचा वाढू शकतो. कुटुंबामध्ये एक ट्युनिंग, एक छान प्रकारे घरामध्ये फुलफिलमेंटचं वातावरण, खेळीमेळी आनंदाचे वातावरण तुमच्या घरामध्ये राहणार आहे. थोडासा हट्टीपणा जर टाळला आणि कम्युनिकेशन जर छान केलं तर घरामधलं वातावरण अतिशय छान जाईल. आरोग्यामध्ये जर म्हणाल तर घसा, मान आणि पचन म्हणजे पदार्थ खाताना, असंही वृषभ राशी ही अतिशय खायच्या वस्तू त्यांना खूप आवडतात. पदार्थ पचेल असेच खा आणि रुचेल असेच बोला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे थोडंसं पचनाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. थंड पदार्थ हे शक्यतो तुम्ही टाळायचे आहेत. नियमित चालणे आणि पाणी, शरीरामध्ये पाण्याची मात्रा सांभाळा, व्यवस्थित पाणी प्या. तुमच्यासाठी उपाय सांगत आहे. शुक्रवारी महालक्ष्मी किंवा देवीचे पूजन जर केले तर तुम्हाला अतिशय लाभदायक ठरेल. असाही राशी स्वामी शुक्र आहे, त्यामुळे जास्त लाभदायक ठरेल. त्याचप्रमाणे पांढरा रंग जो आहे तो तुम्हाला शुक्रवारी घातलास तर जास्त लाभ होतील. त्याचप्रमाणे ओम श्रीम महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल. किमान 108 वेळा जप करावा. तर जय भवानी.